पवार जे काही करतायत, न्याय मागतायत, मला असं वाटत नाही की न्याय भेटेल. कारण की जर सत्तेमध्ये ते लोक आहेत, आज जवळपास 1 महिना झाला, जर ते लोकांनी मनावर घेतला असता तर याच्यातून सत्यता बाहेर आली असती, FRI लॉन्च झाली असती. असं सहकार्य करतायत विरोधी पक्ष असं दिसत नाही. आणि 3-4 दिवस ती जेवली नाही, रडत रडत आपली तब्येत खराब झाली. तर ती मला चर्चा करायची. ब्लॅक कलरचा त्यांचा चार्टर्ड फ्लाईट असायचा. ह्यावेळी एक तर पायलट बदली झाला. सकाळी 6:30 वाजता पहाटे कुठला ट्रॅफिक असतो. पहिला तर पायलट बदली झाला, विमान बदली झाला आणि गॅलेनमध्ये फ्यूल पाठीमागे ठेवलेलं गेलेलं होतं. हे असं माहिती मिळाली चॅनलच्या माध्यमातून. तर हे काय लगेच आहे का? बॅगे आहेत का? फ्यूल कसं काय घेऊन जाऊ शकतात? कारण का ही सुरतला गेलेली फ्लाईट आलेली होती, तो फुल भरलेला होता. एका मिनटामध्ये 15 किलोमीटरचा याचं रेंज आहे जाण्याचा. तर फ्यूल जास्त असल्यामुळे हे वाया सासादाबाद जाणार होते, बारामतीला सोडून. जर फ्यूल कमी असता तर असं वाटतं की कमी जळला असता. अपघाताच्या वेळी काही भाग शिल्लक पाठचा राहिला तर कदाचित फ्यूल जास्त असल्यामुळे याची आग जास्त लागला. जर फ्यूल कमी असता तर कदाचित लय लोकांचा जीव वाचू शकत होता, असा माझा सोच आहे. याची निशा व्हायला पाहिजे. रोहितदादा पवार जे म्हणत आहेत त्यांच्या मताशी मी 100% ॲज ए पालक, एक रहिवासी, एक नागरिक म्हणून मी 100% त्यांच्या मताशी सहमत आहे की माझ्या मुलीच्या डेथ सर्टिफिकेटसाठी मी इकडं आलो बारामतीला. आणि इथं आल्यानंतर डोळे नम झाले. कारण की त्याच हॉस्पिटलमध्ये मी 3 नंबरवरती अजितदादा पवारची बॉडी होती आणि 5 नंबरवरती माझ्या मुलीची होती आणि संभी पाठकची 6 नंबरवर होती. तर ती वेल आणि आजची वेल दोन्ही एकदम दुःखदायी आहे की एकदा मुलीची बॉडी घ्यायला आलो आणि आज तिच्या डेथ सर्टिफिकेटसाठी आलो. कोणाचाही फोन वगैरे आला नाही आणि काही जानकारी मला मिळाली नाही. आणि रोहितदादा पवार मुंबईमध्ये तक्रार FRI लॉन्च करण्यासाठी गेलेले होते आणि त्याच्यानंतर मी बातमी TV वर ऐकली की बारामतीलाही आलेले होते काल. कारण का माझी मिसेस या दुःखातून बाहेर नाही पडली आणि 3-4 दिवस ती जेवली नाही, रडत रडत तब्येत खराब झाली. तर मुंबईमध्ये एक नामचीन हॉस्पिटल आहे शिवाजी पार्कला, शुश्रूषा, त्याच्यामध्ये ती अजूनही ॲडमिट आहे. मी डेथ सर्टिफिकेटसाठी आलो.